तुम्ही जर स्वतः जर स्टार्टअप केलं, धंदा वगैरे चालू केला, तुमचं मिनिमम 1.5-2 वर्षात तुमचा जर चांगला प्रतिसाद मिळाला, चांगलं जर लोकेशन असलं, तुमचा धंदा 1-1.5 महिन्यात सक्सेस होऊन जातो. त्याचं माझं चालू तर केलं मी. ओके. धंदा सक्सेस झाला त्याचा. चालू तुम्ही मिस्त्री काम करायचं, आज त्याला प्रॉफिट चांगलं मिळतं. आपल्याबद्दल माहिती सांग. माझं नाव संतोष बाबूलाल नागवणे. माझं शिक्षण BA फर्स्ट क्लास मध्ये आहे. मी ग्रॅज्युएट आहे. माझं शॉपचं लोकेशन, माझं शॉपचं नाव साई श्रद्धा ज्यूस सेंटर आहे. माझं शॉपचं लोकेशन MP लॉ कॉलेज, निराला बाजार, सावरकर चौकाच्या थोडंसं पुढे, छत्रपती संभाजीनगर. हा माझा शॉपचा ऍड्रेस आहे. आपली या व्यवसायात सुरुवात कशी झाली? माझी व्यवसायाची सुरुवात 2015 साली झाली आणि मी जेव्हा नवीन सुरुवात केली, फ्रूट बिझनेस म्हणून चालू केलं ते. आणि त्यानंतर फ्रूट बिझनेस अपयशी ठरल्यानंतर मग दुसरा व्यवसाय मी भाजीपाला वगैरे विकला. त्यानंतर तो पण अपयशी ठरला. नंतर मी आपलं भजे, वडापाव असे मी बघावं की काहीतरी चालेल बाबा या संदर्भात मी चालू केलं ते. पण त्यात बी मी अपयशी ठरलो. मिनिमम माझं 1 वर्ष लोटलं गेलं. नंतर मी नॅचरल ज्यूसचा धंदा चालू केला आणि मिनिमम माझा धंदा 10 वर्षापूर्वीचा आहे. आणि मी स्टार्टअप केल्यानंतर मला 4थ्या धंद्यामध्ये यश आलं. आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची ज्यूस असतात? माझ्याकडं मी सध्याला जेव्हापासून स्टार्टअप केलेलं आहे तेव्हापासून माझ्याकडं मोसंबी, पायनॅपल, संत्रा तिन्ही ज्यूस तर रेग्युलरली होते. पण त्यात मी माझं लिंबू पाणी वगैरे पण चांगलं चालतं आणि फेमस पण आहे. त्यात मी आता 2-3 आयटम परत चालू केलेले. आता नॅचरल ज्यूस जे तुम्ही म्हणताय, हे व्यवसाय आपण किती महिन्यासाठी करू शकतो? असं काही नाही महिन्यासाठी करून तुम्ही 12 महिने, माझ्याकडे 12 महिने ज्यूस असतं. त्यात मी मोजके फ्रूट, बिझनेस मध्ये मी मोजके फ्रूट वापरतो. त्यात इम्युनिटी पॉवर म्हणून मी मोसंबी ज्यूस, त्यात फॅट कटर म्हणून एक पायनॅपल ज्यूस आणि आपल्याकडे 12 महिने लिंबू पाणी मिळतं. ते पण पुणेरी मसाला सगळ्यात. बटन कोणतं चांगलं? शक्यतो स्टँडर्डनेस जे आपलं ज्यूस, आपल्याला ज्यूस पिणार आहे जे शरीराची काळजी करतात आणि जे फिटनेस वगैरे करतात, ओके, जसे दवाखाने आहे, जिम्स आहे, ते मी बघत राहतो. आणि जर भविष्यात मॅन पॉवर माझ्याकडे वाढला मी ते चालू करणार आहे प्रत्येकी वेगवेगळ्या ठिकाणी. 2-4 तर आता सध्याला तर 2 चालू करणारच आहे. परत आता बघू भविष्यात काय होतं. ओके. म्हणजे तुम्ही लोकेशन बघताना जिम, फिटनेस करणारे लोक जिथे राहतात ते लोकेशन तुम्ही बघता? हो, फिटनेस का, कारण की खर्च करणारे शक्यतो फिटनेस शरीराची काळजी घेतात जास्तीत जास्त, त्यांच्यामध्ये ते ज्यूस पिण्याचं क्रेज आहे. तुम्ही जे ज्यूस विकता, तुम्ही लोकेशन बघताना जिम, फिटनेस करणारे लोक जिथे राहतात ते लोकेशन तुम्ही बघता? हो, फिटनेस का, कारण की खर्च करणारे शक्यतो फिटनेस शरीराची काळजी घेतात जास्तीत जास्त, त्यांच्यामध्ये ते ज्यूस पिण्याचं क्रेज आहे. ओके. नॅचरल ज्यूस सेंटर कोणाला सुरू करायचं असेल तर किती जागामध्ये सुरू करू? नॅचरल ज्यूस सेंटर तुम्ही त्याला काही एवढी साहजिक जागा लागणार नाही. मिनिमम समजा तुम्ही हातगाडी वगैरे पण हे करू शकता. आणि नॉर्मली जर जागेचं हे करायचं नॅचरल ज्यूस साठी मिनिमम समजा एक हातगाडी एवढी जागा लागेल तुम्हाला, बस, बाकी काय नाही. जास्त जागा त्याला काही लागणार नाही. नॅचरल ज्यूस सेंटर हा व्यवसाय कोणाला सुरू करायचा असेल तर त्याला कोणकोणते लायसन लागतात? लायसन वगैरे त्याला फूड लायसन वगैरे लागतो. लायसन वगैरे घेऊन टाकायचं. आपलं शॉपॅक वगैरे, शॉपचं जर असेल तर शॉपॅक तर जरुरीच आहे. तर शॉपॅक हातगाडी वगैरे काही विशेष हे नाही त्याला. तुम्ही परवाना वगैरे फूडचं हे करू शकता, बाकी काही नाही, काही लागत नाही. बाकी ज्यूस सेंटर सुरू करायचं असेल तर किती भांडवल लागतं? नॅचरल ज्यूस सेंटर जर तुम्हाला चालू करायचं असेल
मिनिमम त्याला भांडवल स्वस्तात म्हणजे मिनिमम 30,000 रुपये तरी मिनिमम द्यायला लागतात. हम्म. आणि जर तुम्ही 30,000 रुपये मध्ये सगळे ज्यूस सेंटर टोटली तुमचं चालू होऊन जातं. 30,000 तुम्ही जे म्हणताय तर मग 10,000ची हातगाडी असं काय आहे का? काय काय नाही. 30,000 मध्ये काय काय 30,000 रुपये मध्ये तुम्हाला 2,000चं मशीन, 2,000चं टेबल, मिनिमम 4,500 तुम्हाला मेन मशिनीसाठी लागेल. ओके. हे ज्युसर येतं. बाकीचे किरकोळ भांडे वगैरे काही मटेरियल वगैरे तर तुम्ही एक 5,000 रुपये धरून द्या. आणि बाकीचे हातगाडी वगैरे घ्यायचे 20,000 रुपये तुम्हाला पद्धतशीर चांगले हातगाडी वगैरे चांगले म्हणजे आता जे मी चालू केलं कृषी सेंटर जे चालू केलेलं आहे माझ्या साडू बंधूचं त्यांना तेवढाच खर्च आला. मग त्यांचं आता चालू आहे. तर ती मशीन जी आहे ती कोणती चांगली असते किंवा मशीन जर तुम्हाला घ्यायचे आहे ना तिथे मशिनरीज आहे बघ त्या चालायला स्मूथ आहे. आणि त्याचे जे आतले जे पार्ट्स आहे जाळ्या वगैरे मेन रॉड आणि मशीन मेन मजबूतीकरण आहे. रॉड आणि त्याची जाळी आहे. जेव्हा ती मशीन आपण हँडल करतो दूध जेव्हा हे करतं त्याला जाळ्याला आणि हँडलला आपला जो रॉड असतो मागचा जो रॉड आहे त्याचा तो मजबूत असतो. पसंतच्या मशिनरी कारण मी स्टार्टिंगला जेव्हा दुसऱ्या लोकल कंपनीच्या मशिनरी वगैरे आणल्या होत्या त्या थोड्या मला फॉल्टी आल्या. मी जास्त दिवस ते वापरल्या नाही. नंतर मी बसंत कंपनीच्या मशिनरी वापरल्या आणि चांगल्या एक्सपिरियन्स आहे माझं. तो एक अवरेजली किती रुपयाला बसतो ती? मिनिमम 4,500-5,000 रुपयापर्यंत ती बसून जाते. त्याच्यामध्ये काही असं पॉवरचं असतं म्हणजे काही पॉवर नाही मेन रॉडवर असतं. जे हँडलवाली जे मशीन आहे हे जे मेन रॉड आहे त्याच्यामध्ये एक रॉड असतं तो मेन असतो. ओके. बाकी आपण जाळी आणि रॉड हेच मेन असतं. बाकी जो साठा आहे त्याचा काही त्याला महत्व नाही. आता याच्यामध्ये ऍट अ टाइम तुम्ही किती ग्लास बनवता? मला एनी टाइम मिनिमम समजा जर मला ज्यूस बनवायचे याच्यात मिनिमम मला 100-150 ज्यूस एनी टाइम बनवू शकतो त्यामध्ये. 100 ग्लास. ओके. ग्लास पर्यंत. हो. त्याची जाळी नॉर्मली लूज होती मग ते आपण हाताने थोडं हे करून आपण फिट करू शकतो. ज्यूस बनवण्यासाठी काय कोणकोणत्या वस्तूची गरज असते ते वस्तू कुठे मिळते? नॅचरल ज्यूस बनवण्यासाठी ज्या वस्तूची गरज आहे समजा आपल्याला जे रॉ मटेरियल लागतं मोसंबी पायनॅपल माझ्याकडं मिनिमम समजा मी जास्त मटेरियल जे आहे माझं गाव आहे एकपुली म्हणून ते जास्त मटेरियल आमचे जे वडिलांचे मित्र वगैरे आहे पाचोडला असता घारेगावला असता जास्त करून मटेरियल माझ्या त्यांच्याकडून येतं आणि ते मटेरियल आपल्याला घरपोच पण मिळतं. आणि जर मला मटेरियल वगैरे काही प्रॉब्लेम आला तिकडे काही इश्यू वगैरे झाला तर मी आपल्या भाजी मंडी जाधव मंडी मधून तिथे मटेरियल घेऊन येतो. आता ज्यूस मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे कोणत्याही ज्यूस मध्ये फ्रूट महत्वाचं असतं. मोसंबीचं एक्झाम्पल तर कोणती मोसंबी चांगली आहे ते कसं सांगता? मोसंबीमध्ये एवढे प्रकार आहे ना त्यात जो शेलार मोसंबीचा बार असतो त्याचं जे साल्ट असतं तो एकदम असं चमकदार असतं चिकना टाईप असतं एकदम म्हणजे हातामध्ये सटकतं. आणि जे रफ मोसंबी असते त्यामध्ये कमी ज्यूस निघतं. आणि जे शेलार जो माल असतो त्यामध्ये तर साल्ट जे असतं ते नॉर्मली तुम्ही जर हाताने पण ओढलं संत्र्यासारखं नॉर्मली लूज राहतं. आणि ते त्याचं जे ज्यूस आहे ज्यूसची क्वालिटी शेलारची जबरदस्त लागते आणि खूप लोक चवीनं पितात ते क्वालिटी. ज्यूस साठी शेला जो मोसंबी म्हणतो ती चांगली आहे. नॅचरल ज्यूस सेंटरचा तुमचा रोजचा आणि महिन्याचा काय खर्च? रोजचा जर तुम्हाला पुण्याला जर ज्यूस सेंटर चालू करायचं रोजचा जर खर्च म्हटला मिनिमम 1,500 रोजचा खर्च आहे त्याला. आणि जर कुणाला ते चालू करायचे आहे महिन्याचा वगैरे म्हटले महिन्याचा खर्च कसा तो जातो 35-40 हजार रुपयापर्यंत डेलीचा डेली धरून. जर महिन्याचं म्हटलं तुम्ही 30-35 हजार रुपयापर्यंत त्याचा खर्च रॉ मटेरियलचा जातो. नॅचरल ज्यूस सेंटर या व्यवसायामध्ये किती माणसाची गरज असते? नॅचरल ज्यूस सेंटर मध्ये माणसाची गरज म्हटली तर मिनिमम 3 माणसं लागतात. ओके. 3 माणसाची गरज राहते. पण जर
तुम्ही स्वतःहून जर मनात निर्धार वगैरे मेहनत करण्याची तुमची क्षमता असेल तर एकटे करून हँडल होऊ शकते. कारण मी मिनिमम माझे वडील वाचता कधी कधी जर मला मदतीला येता नॉर्मल येतं, बाकी सर्व काही मीच हँडल करत राहतो. मटेरियल आणणं, सगळं स्वच्छता, झाडू वगैरे मारणं, सगळं जर आपण जर स्वतःहून जर मेहनत केली तर त्या चालण्यात काही इश्यू नाही त्याचा. आपला त्याच्यामध्ये आपला जास्त फायदा आहे. कसं पगारी जात एक्स्ट्रा खर्च होतो, हा. सगळा पैसा आपला हो, सगळा पैसा आपल्याकडेच राहतो. अंग मेहनत होती, आपलं शरीर पण सदृढ राहतं. हा. बाकी ज्यूस वगैरे तर आपलं आपण चालूच स्वतः राहतं. बनवल्यामुळे quality maintain क्वालिटी मेंटेन केलेली आहे आणि करावी पण लागते, कारण क्वालिटीवरच धंदा हा. नॅचरल ज्यूस या व्यवसायामध्ये मार्केटिंग कशी काय? मार्केटिंगची तुम्हाला मेन म्हणजे मार्केटिंग करायची आहे. मी तर काही माझ्याकडे तर काही मार्केटिंग वगैरे मी केलेली नाही. फक्त बॅनर्स वगैरे लावण्याचे नंतर लावले ते मी. मला काही त्याची आवश्यकता पडली नाही मार्केटिंगची. पण माझी जे कस्टमर झाले ते साखळी पद्धतीने झाले. तर कुणी आलं, त्यांनी जर क्वालिटी बघितली ते 10 जणांना माझ्याकडे घेऊन आले. माझ्याकडे कपल्स वगैरे आले, कोणी जोडपं वगैरे आलं, तर त्यांनी पुरे फॅमिलीला भाई चला आपण ज्यूस घेऊ, यांच्याकडे चांगली क्वालिटी आहे, विथ जम्बो ग्लास आहे. ओके. माझ्याकडे क्वांटिटी आणि क्वालिटी त्याच्यावर मी भर दिलेला आहे. त्यामुळे मी सध्याला बरे त्या पद्धतीत माउथ पब्लिसिटी हो तसं कोणाला समजा करायची पण असेल तर इंस्टाग्राम, फेसबुक थ्रू ते मार्केटिंग करू शकता. हो करू शकता ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही सोशल मीडियावर पण मार्केटिंग करू शकता. काही उलट चांगलं. या व्यवसायामध्ये काय काय समस्या आहेत किंवा काय काय समस्या येतात? समस्या एवढ्या आल्या, पण त्यानंतर तरी मी हार वगैरे मानले नाही. कधी कधी धंदा व्हायचा. स्टार्टिंगला मी त्याला चालू केलं, कधी दिस का, कधी चालू कसायचे नाही, काहीतरी पार्ट्स वगैरे हे व्हायचे, दिस का काळा वगैरे निघायचा, कधी प्रॉब्लेम्स यायचे भरपूर, माहिती नव्हती एवढी. आता असं सीझन कोणता सीझन जास्त चालतो मग? उन्हाळ्याचा, पावसाळ्याचा, का हिवाळ्याचा? मेन सीझन ज्यूसचा सीझन म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे मार्च टू जून पर्यंत. मार्च ते जून. हा, मार्च ते जून ह्या काळात सगळ्यात जास्त ज्यूस वगैरे उन्हाळ्यात ज्यूस वगैरे पिणारे लोक भरपूर असतात. आणि रस्त्यामध्ये ऑलरेडी एवढी हीट असते, त्यामुळे लोक सगळे ज्यूस कडे पळतात जास्त करून. व्यवसाय कोणाला पार्ट टाइम करायचा आहे तर तो हा व्यवसाय पार्ट टाइम करू शकतो. पार्ट टाइम जर वेळ असेल तर पार्ट टाइम करू शकतो, पण त्याला थोडा वेळ लागतो. तुम्हाला पार्ट टाइम करायचं म्हटलं तर असं नाही की तुम्ही 1 घंटा करायचा, 2 घंटा करायचा. तुम्ही जॉबवरून थकून येशाल आणि परत हे चालू करायचं म्हटलं ते शक्य नाहीये. पार्ट टाइम तर शक्य नाही. तुम्हाला पूर्ण वेळ द्यावा लागेल धंद्यासाठी. आता या दिवस काही असतं का मग सकाळ दिवसभरात या टायमाला जास्त विकतो, या टायमाला कमी विकतो? हो असतं ना, बिलकुल असतं. मेन जो धंदा आहे, जेवढी हिट वाढेल, जेवढं ऊन पडेल तेवढा धंदा जास्त चालतो. त्यावेळेस कस्टमर जे रोडवरचे कस्टमर्स आहे सगळीकडे हिटमुळे सगळ्यात जास्त ज्यूस पिणारे आणि इम्युनिटी बुस्टर असतो. आणि त्यात म्हणजे जे बाहेरून वगैरे येणारे लोक वगैरे असतात ते शक्यतो जास्त करून हा ज्यूस पितात. तर मग दुपारी जास्त याचा सेल होतो. हो, दुपारी जास्त 2 ते 5 पर्यंत जास्त सेल होत आहे. 2 ते 5 जास्त. हो. तुमचं असं दिवसभराची दिनचर्या काय? किती वाजता दुकान उघडतं? मी 10:30-11 वाजता होतं. मी मटेरियल घेऊन मिनिमम 11-11:30 वाजता दुकान ओपनिंग करतो. ऑलरेडी कस्टमर जेव्हा उघडतो मी त्यावेळेस चालू होऊन जातं कस्टमर. त्यांना थोडंसं 10-15 मिनिटं बघायला सांगितलं का कसं जातं आपलं. सकाळी 10-11 ते रात्री 8-9 वाजेपर्यंत. 8-9 वाजेपर्यंत पूर्णतः. समरमध्ये तुम्ही जास्त मिनिमम 9 वाजेपर्यंत चालू ठेवतो. कारण की 5-5:30च्या नंतर थोडं वातावरण थोडं थंड होतं, ऊन पण नाही राहत. मग दम्मानं 9 पर्यंत कस्टमर चालतं आपलं. मग आवरून घ्यायचं, 1-1.5 तास आवरायला लागतो. ज्यूस या स्टॉल सोबत आपण कोणता दुसरा आयटम विकू शकतो? त्याच्यासोबत अजून दुसरा कोणता आयटम ठेवू शकतो? म्हणून माझं लिंबू पाणी स्टार्टिंगला जेव्हा चालू केलं होतं, नवीन जेव्हा लोकांना टेस्ट समजली त्याची की वा लिंबू पाणी म्हणजे मला एवढी माहिती नव्हती. पण जेव्हा मी कस्टमरला ते टेस्ट ते 8 मसाल्याची जेव्हा टेस्ट हे गेली त्यांनी, ते माझ्याकडे कस्टमर वाढत
मला तर समजलं की उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी पण पिणं एकदम महत्वाचं आहे. तुमचा पहिल्या दिवसाला किती ग्लास विकले गेले आणि आता सध्याला तुमचे किती ग्लास विकले जातात? पहिल्या दिवसाला मला मिनिमम त्यावेळेस मी जेव्हा धंदा स्टार्ट दोन्ही जोड धंदा म्हणतो वडापाव आणि तिकडे ज्यूसचं त्यावेळेस माझे 2 ग्लास विकायचे. हम्म. वडिलांनी जाता जाता मी संध्याकाळी 9-10 वाजायचे आम्हाला. वडिलांनी बोलायचं दादा आपला धंदा केव्हा होईल? 200 रुपये आले, 100 रुपये आले त्या टायमाला. आपलं भांडवल नाही, आपला 1000 रुपये धंदा केव्हा होईल? तेव्हा मी त्याचं बोलायचं वडिलांना. वडील म्हणायचे बा होईल बाबा, जेव्हा थोडा वेळ लागेल थोडं. आज मिनिमम 1000पेक्षा जास्त मी ते करून दाखवलं. म्हणजे मिनिमम माझे जर ग्लासेसची क्वांटिटी मिनिमम जर केली सीझनला मिनिमम 50 ग्लास 100 ग्लासाची क्वांटिटी जाते दिवसाला दिवसाला. नॅचरल ज्यूस सेंटर मधून आपण कमवू शकतो. हो बिलकुल कमवू शकता तुम्ही. तुमच्यात काही मेहनत काय म्हणजे तुम्हाला बाहेर जॉब करण्यापेक्षा लोकांची नोकरसाठी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच मालक व्हा ना. काय प्रॉब्लेम तुम्हाला? तुम्ही जर स्वतः जर स्टार्टअप केलं धंदा वगैरे चालू केला तुमचं मिनिमम 1.5-2 वर्षात तुमचा जर चांगला प्रतिसाद मिळाला चांगला जर लोकेशन असलं तर धंदा 1-1.5 महिन्यात सक्सेस होऊन जातो. ओके त्याचं माझं चालूच केलं मी. ओके धंदा सक्सेस झाला त्याचा. हा. चालू तुम्ही मिस्त्री काम करायचं आज त्याला प्रॉफिट चांगलं मिळतं. या व्यवसायामध्ये आपण हो बिलकुल कमवू शकता. चिकाटी ठेवा मेहनत ठेवा होऊन जातं. आता कोणाला हा नॅचरल ज्यूस सेंटर व्यवसाय करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी त्यांना सल्ला देईल की तुम्ही जे नोकर खाजगी कंपन्यामध्ये 10-10, 15-15 हजार रुपयात नोकऱ्या वगैरे करता. तुम्ही शिक्षणात पैसे वगैरे घालता. तुम्ही बाहेर तुम्ही एक छोटासा गाडा घेऊन धंदा चालू करू शकता. तुम्हाला भांडवल मिनिमम समजा 25-30 हजार रुपये तुम्हाला भांडवल लागेल. 30,000 रुपये मिनिमम भांडवल लागेल. हातगाडी वगैरे तुम्ही बाहेर पण विकलं तुम्ही जर शिकलात तुमचा प्रॉफिट आहे. तुम्ही स्वतः मालक होसाल. तुम्हाला जेव्हा वेळ मिळाला तुम्ही कुठेही जाऊ शकता, बंद ठेवू शकता. तुम्ही स्वतःचा मालक आहे. व्यावसायिक म्हणजे स्वतःचा मालक. तुम्ही नोकरदार नाही कुणाचे. व्यवसाय तर खूप जण चालू करतात. युवकांचे काय होत आहे व्यवसाय जे आहे 1-2 वर्षात बंद होतो. हा. याचे काय कारण असेल? हा मेन मुद्दा म्हणजे लोकांना काय वाटतं आजकालच्या जनरेशन जी आहे त्यांना वाटतं त्यांना दिखाऊपणा वाटतो की यार स्टँडर्डनेस आपलं एखादी शॉप वगैरे घ्यायचं त्याला 20-25 हजार रुपये भाडं भरायचं मस्त खुर्चीवर बसायचं स्वतः काही काम नाही करायचं मॅनपॉवर लावायचा आणि आपण लोकांना दाखवायचं की आपलं मस्त शॉप आहे इथं. तर तुम्ही त्यामुळे काय होतं तुम्ही स्वतः मेहनत वगैरे करत नाही लक्ष वगैरे देत नाही आणि कामगार लोकांकडून तुम्ही काम वगैरे करून घेता. मग ते त्यांना काय फक्त पगाराची काम असतं. त्यांना फक्त संध्याकाळपर्यंत पगाराची मतलब दिवस भरवायचे फक्त. तर तुम्ही जर स्वतःहून जर काम केलं तुम्ही जर लक्ष दिलं तर ते होऊ शकतं. याच्यामुळे काय आहे मोठे मोठे जे शॉप्स वगैरे आहे ते का बरं बंद पडताय की भांडवल जास्त भांडवल वापरायचं थोडी छान शौकत जास्त करायची आणि विक्री वगैरे काही नाही. आणि आजकाल लोकांना स्वच्छता आणि मेन तुमचे बॉडी टोनिंग हे मेन आहे. अजून एक प्रश्न आहे समजा कोणत्याही व्यवसायाची फ्रँचायझीच घ्यावी आपल्या स्वतःच्या नावाने व्यवसाय सुरू करा. स्वतःच्या नावाने व्यवसाय केला सगळ्यात बेस्ट. फ्रँचायझी घेऊन तुम्ही फ्रँचायझी वाल्याला मोठं करताय. स्वतः तुम्ही नोकरदार सारखं झालेले ते. ओके फ्रँचायझी तुम्ही स्वतः स्टार्टअप करा ना. तुम्ही चहा विका काय प्रॉब्लेम आहे पण स्वतःच तुम्ही काहीतरी वेगळं बनवा. लोकांना काहीतरी वेगळं लागतंय. एक असं टेस्टला काहीतरी चांगली टेस्ट वगैरे वेगळं काहीतरी केलेलं ते आवडतं लोक. आजचा इंटरव्ह्यू तर खूप चांगल्या प्रकारे गेला. कोणाला तुमच्या स्टॉलवर यायचं असेल त्यासाठी तुमच्या स्टॉलची नाव तुमच्या स्टॉलचा पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता? हो माझा स्टॉलचा पत्ता सावरकर चौक MP लॉ कॉलेजच्या समोर नेरला बाजार आणि MP लॉ कॉलेजच्या एक्झॅक्टली समोरच आहे माझं शॉप. थोडं डब्बे टाईप आपण हे बनवलं. माझ्याकडे जास्त जागा वगैरे नाहीये. मी ते स्टार्टअप मी त्या हिशोबाने छोटी जागेमध्ये सगळं हँडल केलेले.
आणि माझा मोबाईल नंबर आहे 9764417462. माझ्या दुकानाचं नाव साई श्रद्धा ज्यूस सेंटर आहे. ते